शिक्षक मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण Androidचे जे ॲप्स आहेत, हे ॲप्सची सेटिंग्स कशी बघायची, त्याचं नोटिफिकेशन कसं चेक करायचं किंवा नोटिफिकेशन बंद कसं करायचं, त्याला जे आपण वेगवेगळ्या परमिशन्स दिलेल्या असतात. तर ह्या परमिशन्स त्याच्या डिनाय कशा करायच्या किंवा त्याला अलाऊ कशा करायच्या आणि एक त्याचा डेटा जो आहे तो डेटा त्यांनी स्टोअर केलेला डेटा क्लिअर कसा करायचा आणि त्याचबरोबर ते ॲपच आपण काढून कसं टाकायचं, जर गरज नसेल तर ते ॲप अनइन्स्टॉल कसं करायचं, हे याच्या आधीच्या व्हिडिओत पाहिलं. आता आपण पाहूयात एखादं ॲप इन्स्टॉल कसं करायचं. आता इन्स्टॉल करण्याची सगळ्यात सेफ जर कुठली पद्धत असेल तर ती म्हणजे प्ले स्टोअर. मी प्ले स्टोअर चालू करतोय आणि प्ले स्टोअर चालू केल्यानंतर यामध्ये तुम्हाला दिसत असते ॲपची भरपूर अशी यादी. इथे तुम्ही कामानुसार सुद्धा ॲप सर्च करू शकता. उदाहरणार्थ ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला करायचं तर ऑडिओ रेकॉर्डिंग इथे सर्च बॉक्समध्ये टाका. कुठे? खालच्या बाजूला जे सर्चचं जे बटन आहे, त्या सर्च बटनवरती क्लिक करायचं आणि वरती जो सर्च बॉक्स आहे, या वरच्या सर्च बॉक्समध्ये इथे टाईप करायचं ऑडिओ रेकॉर्डिंग. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि सर्च. सर्च केल्यानंतर इथे ऑडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भामध्ये जे काही ॲप्स अवेलेबल आहेत प्ले स्टोअरवरती, तर हे सर्व ॲप्सची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. जे काम करायचं आहे, तुम्हाला फाईल कन्व्हर्ट करायची आहे, JPG जी आहे तिला PNG करायचं आहे, एखादं इमेजला ट्रान्सपरंट करायचं आहे किंवा तुमचा वेव्ह फॉर्मॅटमधले आवाज आहे त्याला MP3 करायचं आहे किंवा YouTubeवरून किंवा नेटवरून काही गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत. तर असे भरपूर ॲप्स त्याच्या कामानुसार तुम्ही ते सर्च करू शकतात. गेम्स तर चिक्कार आहेत. साधं वर्ड प्रोसेसिंग करायचं आहे, पत्र टाईप करायचं आहे, त्यासाठी भरपूर ॲप्स आहेत. PPT प्रेझेंटेशन्स तयार करायचे असते, त्याच्यासाठी भरपूर ॲप्स आहेत. एक्सेल शीटसारखं काम करायचं असेल, तर त्याच्यासाठी भरपूर ॲप्स आहेत. किंवा ड्रॉइंग्स काढायच्या आहेत, पेंटिंग्स करायचं आहे, क्विझेस आहेत, पझल्स आहेत, किड्ससाठी ॲप्स आहेत, मोठ्यांसाठी ॲप्स आहेत, शेअर मार्केट रिलेटेड ॲप्स आहेत. ईच अँड एव्हरी टॉपिक आज समाजामध्ये ज्या काही गोष्टीचा आवश्यक आहे, त्या जे काही कामं कम्प्युटरवरती केले जातात, त्या प्रत्येक कम्प्युटराइज कामासाठी एज्युकेशन रिलेटेड तुम्ही एखादा टॉपिक टाका, तुमच्या मॅथ रिलेटेड तुम्ही एखादा टॉपिक टाका. भरपूर, 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 भरपूर ॲप्स, शेकडोनी, हजारोनी, लाखोनी ॲप्स ह्या प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. सर्च करण्याची पद्धत काय? खालच्या बाजूला भिंगाला क्लिक करायचं. भिंगाला क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला सर्च बॉक्स जो आहे, त्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला काय सब्जेक्ट पाहिजे त्या सब्जेक्टचं तिथे नाव टाकायचं आणि खाली एक्सप्लोर करायला सुरुवात करायची. त्या टॉपिक रिलेटेड, त्या कामा रिलेटेड तुम्हाला इथे भरपूर, भरपूर ॲप्स जे आहेत, ती यादी. साधं मी ऑडिओ रेकॉर्डिंग टाकलं तर इथे एवढी मोठी यादी सो ऑन, सो ऑन, सो ऑन, सो ऑन. मग आता प्रश्न पडतो ह्याच्यातलं कुठलं ॲप घ्यायचं? तर कोणतंही तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकतात, असं काही नाही आहे. आणि एकदा एक ॲप आपल्याला वापरता आलं तर ऑटोमॅटिक दुसरं ॲप पण आपल्याला त्या संदर्भातलं वापरता येतं. म्युझिक रिलेटेड ॲप्स आहेत, अकाउंटिंग रिलेटेड ॲप्स आहेत, बिझनेस ग्रोथ रिलेटेड आहेत. आपल्याला डेली काही शेअरिंग करायचं तर शेअरिंगच्या संदर्भातले ॲप्स आहेत. सोशल मीडियाचे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. हे सगळे ॲप्स तुम्हाला कुठे दिसतील तर प्ले स्टोअरवरती दिसतील. प्ले स्टोअरवरती एखादा ॲप जेव्हा आपण सर्च करतो, उदाहरणार्थ मी आता माझ्यासमोर आलेलं एक ॲप आहे व्हिडिओ रेकॉर्डर अँड ट्रान्सक्राईब. ओके. हे ॲप ॲक्च्युली त्याला क्लिक केलं, ते ॲप ओपन झालं, त्याचे डिटेल्स माझ्यासमोर आले आणि इन्स्टॉललाचं बटन आलं. लगेच ह्याला इन्स्टॉल करायचं नाही. सर्वात पहिलं पाहायचं की ह्याचा इंटरफेस काय आहे. ओके, इंटरफेस म्हणजे ॲक्च्युली तो जेव्हा ॲप सुरू होतो तेव्हा नेमकं आपल्यासमोर काय येतं ते मी त्याची पहिली इमेज ओपन करतोय आणि ही पहिली इमेज जी आहे ती इथे माझ्यासमोर आलेली आहे. ओके, एक या पद्धतीने हे ॲप आहे. ओके, आपण जे काही बोलतोय त्याचं ट्रान्स्क्रिप्शन आपल्याला इथे करून मिळतंय. मग हे मराठीत आहे का? का फक्त इंग्लिश पुरतंच मर्यादित आहे? पाहिलं मी पण आत्ताच हे ॲप तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. काय याच्यामध्ये करू शकतो, याला ट्रिम करता येतंय, हाय क्वालिटी रेकॉर्डिंग वगैरे असं त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे मला त्याचा इंटरफेस पाहिल्यानंतर हे ॲप इन्स्टॉल करावंसं वाटतंय. ओके. पण आता सगळ्यात महत्त्वाचं काय ॲप आहे हे? तर खालच्या बाजूला रेकॉर्ड व्हॉईस, ट्रान्स्क्राईब स्पीच, एडिट अँड एक्सपोर्ट ऑडिओ अँड
टेक्स्ट इझिली, म्हणजे आवाज रेकॉर्ड करून त्या आवाजातून टेक्स्ट तुम्ही बाहेर काढू शकतात. आवाजाला एडिट करू शकतात आणि त्यातलं टेक्स्ट जे ते टेक्स्ट बाहेर काढला जाऊ शकतो. बाकी हे डेटा सेफ्टी हा जो ऑप्शन असतो हा Googleनी स्वतः दिलेला असतो. त्याच्यानंतर खालच्या बाजूला असतात रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज. हे मात्र आपल्यासाठी अतिशय, अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज म्हणजे इतरांनी ॲप पाहिल्यानंतर त्याला जे रेट्स दिलेलं आहे, त्याचं जे रेटिंग दिलेलं आहे 5 स्टार रेटिंग मॅक्सिमम असतं. तर रेटिंग किती दिलेलं आहे आणि त्यांचे रिव्ह्यूज काय सांगतायत. तर बऱ्याचशा ॲपच्या बाबतीत एक गोष्ट होते, की ॲप प्ले स्टोअरला इन्स्टॉल केल्यानंतर जे ॲप मेकर असतात ते त्यांच्या संपर्कातल्या काही लोकांना सांगतात किंवा त्याच्यासाठी काही पेड लोकं पण त्या अपॉइंट करतात आणि त्यांचं काम एकच असतं, की वेगवेगळ्या लॉगिननी, वेगवेगळ्या नावानी ह्या ॲपला रिव्ह्यू बेस्ट द्यायचा. रेटिंग जे आहे ते 4 किंवा 5 ह्या पद्धतीमध्ये त्याचं रेटिंग द्यायचं. पेड असतं बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेन्युइन रेटिंग काय आहेत हा सुद्धा एक प्रश्न असतो. तर याच्यामध्ये ह्या ज्या रेटिंग्ज आणि रिव्ह्यू खाली येतात, हे रिव्ह्यू वाचायचे आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे डिटेल्स कळतील. सी ऑल रिव्ह्यू, सर्वच्या सर्व खालच्या बाजूला तुम्हाला रिव्ह्यू दिसतील. सी ऑल रिव्ह्यू. आता पहा ह्यांनी 2 सुरुवातीला त्यांनी 2 स्टार दिलेले आहेत आणि त्यांनी आय वॉज लुकिंग फॉर रिप्लेसमेंट टू गुगल्स व्हॉइस टू टेक्स्ट. ओके. आणि त्यांनी त्याचं पुढे बरेच काही डिटेल्स आणि त्यांनी 2 स्टार दिलेले आहेत. यांनी 4 स्टार दिलेत, यांनी 4 दिलेत, यांनी 5 स्टार दिलेले आहेत, यांनी 1 स्टार. आता हा जो ज्यांनी 1 स्टार दिलेला आहे, व्हेरी पुअर ॲप डेव्हलपमेंट युजिंग द पेड सर्व्हिस अँड द रेकॉर्डिंग कांट इव्हन सेव्ह अँड ट्रान्स्क्राईब प्रॉपरली. मग आता याच्यावर विश्वास ठेवायचा का वरच्या माणसावर? किती लोकं त्या ॲपबद्दल चांगलं बोलतायत, किती लोकं त्या ॲपबद्दल आपल्याला त्याच्या त्रुटी किंवा त्याच्या मर्यादा दाखवतात. हे सगळा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि त्यानंतर ते ॲप जे आहे जर फ्री असेल, कुठेही आपल्याला ते आपलं ATMचं कार्ड, डेबिट, क्रेडिट कार्ड मागत नाही आहेत, अकाउंटचे डिटेल्स मागत नाही आहेत. अशा वेळेस त्या ॲपमध्ये इन ॲप पर्चेस म्हणून त्याचं ऑप्शन दिलेलं आहे. वरच्या बाजूला बघा ॲपचं जे नाव आहे, त्या ॲपच्या नावाच्या खाली इन ॲप पर्चेस म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. बऱ्याच वेळा ॲप्स जे आहेत, हे ॲप डायरेक्टली प्ले स्टोअरवरतीच पर्चेसिंगसाठी असतात. इथेच डायरेक्ट आपल्याला पैसे पे करायचे असतात आणि ते ॲप आपल्यासाठी चालू होऊन जातं. पण काही ॲप्स हे इन ॲप पर्चेस असतात. म्हणजे ॲपमध्ये गेल्यानंतर आपण Googleला पे नाही करत, आपण त्या ॲपवाल्यांना पैसे पे करतो. मग आता इथे जे आहे हे डिपेंड करतं आपल्याला ते ॲप कशा पद्धतीने आवडतंय, आपली गरज तेवढी पूर्ण होतीये का आणि आपली गरज पूर्ण होऊन आपण त्या ॲप योग्य रीतीने वापरतोय का? आता इन ॲप पर्चेस म्हणजे काय? की हे ॲप जे आहे हे तुम्ही इन्स्टॉल करायचं, वापरायचं, पटलं तर त्याला पर्चेस करायचं. आता पर्चेस करत असताना सुद्धा जिथे ऑटोपे हे जे ऑप्शन असेल, तर इथे थोडंसं सावधानता बाळगा. ऑटोपेमध्ये 2 पद्धतीने ऑटोपे होतं. एक Google फोनपेवरून ऑटोपे होतं आणि दुसरं डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमधून ऑटोपे होतं. ऑटोपे म्हणजे दर महिन्याला, दर काही इंटरव्हलनी आपल्या अकाउंटमधून ते डायरेक्ट पैसे काढून घेतात. आता Google पे किंवा फोनपे यावरून जर ऑटोपे होत असेल, तर ते आपल्याला कॅन्सल कधीही करता येतं. पण ज्यावेळेस बँक अकाउंट डायरेक्ट लिंक होतं, आपण ATM कार्ड थ्रू किंवा क्रेडिट कार्ड थ्रू ज्यावेळेस आपण ते डायरेक्ट लिंक करतो, तर बऱ्याच वेळा हे थोडंसं त्रासदायक होतं, की आपण त्या बँकेमध्ये जाणं आणि बँकेला सांगणं, की "अरे, माझं ते ऑटोपे झालेलं आहे. दर महिन्याला माझे पैसे कट होत आहेत आणि ते कट झालेले पैसे माझे कॅन्सल कर." हे थोडंसं माझ्या वैयक्तिक बाबतीत हा प्रॉब्लेम झाला होता. एकाचं मी सबस्क्रिप्शन घेतलं. ₹150 महिना होता आणि नंतर काही दिवसानंतर मी त्याचं ते पासवर्ड नेमका विसरलो. ॲप अनइन्स्टॉल झालं माझ्याकडून. युजर नेम पासवर्ड विसरलो. मला वाटलं आता आपण ॲप अनइन्स्टॉल केलंय, आता कसले पैसे कट होणार आहेत त्याचे. नाही, ॲक्चुअली ॲप मी वापरत नव्हतो, तरीसुद्धा माझ्या अकाउंटमधून पैसे कट होत होते. येस. मग आता परत मी ते ॲप इन्स्टॉल केलं. मी त्याचं काय युजर नेम पासवर्ड होता, तोच मला लक्षात येईना. ॲप गेलं, कॉन्टॅक्ट केला त्या सर्व्हिस सेंटरला. ते म्हणे, "सर, तुमचं युजर नेम पासवर्ड काय होता?" मी म्हटलं, "युजर नेमच आठवत नाही, मी काय नेमकं टाकलं होतं त्यावेळेस." ते म्हणे, "नाही." मग मला
5-6 महिने गेले, सतत पैसे कट होत गेले. मग बँकेमध्ये गेलो, वेगवेगळे अर्ज केले. मग बँकेनं सांगितलं, मग त्याला स्टेटमेंट दाखवलं. मग ते स्टेटमेंट दाखवल्यानंतर ते नेमके कुठून पैसे कट होत आहेत, बराच त्रास झाला. आणि त्याच्यानंतर ते अमाऊंट फार थोडी होती, पण ही जर अमाऊंट मोठी असती, तर ते ऑटोपे ऑप्शन्स जे ते कंटिन्यू चालूच राहिलं असतं. तर त्याच्यामुळे ऑटोपे असणारे जे काही ॲप्लिकेशन्स तुमच्यासमोर येतात, सावधानतेने ते ॲक्टिवेट करा. ओके. दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार हे लक्षात ठेवा आणि ते व्हाया फोनपे, गुगल पे असेल तर प्रॉपर ट्रॅक करता येतं. बँके थ्रू जर डायरेक्ट पैसे जाणार असतील तर तिथे थोडीशी रिस्क येते. त्याच्यामुळं अशा ॲप्स खरंच तेवढे ताकदीचे आहेत का? इतरांचे रिव्ह्यू काय सांगतायत त्याबद्दल हे व्यवस्थित चेक करा आणि मगच ॲप इन्स्टॉल करा. आता हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सिंपल आहे. इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करा आणि तुमचं ॲप इन्स्टॉलेशन सुरू होईल. बरेच जणं म्हणजे आपले आय-टीचे ट्रेनर्स असतात किंवा तंत्रस्नेही शिक्षक असतात. हे आपल्याला ॲपची लिंक देतात. मी सुद्धा बऱ्याच वेळा माझ्या ट्रेनिंगमध्ये ॲपची लिंक देतो. पण कुठल्याच ॲपची लिंक मी ए-पी-के फॉर्मॅटमध्ये देत नाही. मी प्ले स्टोअर व्हाया प्ले स्टोअरच लिंक देतो. प्ले स्टोअर हे ट्रस्टेड ठिकाण आहे, जिथून आपण ॲप्स इन्स्टॉल करू. अर्थात तिथे सुद्धा फ्रॉड्स आहेत, तिथे सुद्धा त्रास होतो. म्हणजे आपण जर व्यवस्थित लक्ष घालून ते ॲप नाही इन्स्टॉल केलं नीट, तर तिथे सुद्धा आपल्याला फसवण्याची शक्यता असते. पण डायरेक्ट ए-पी-के फाईल जर मी तुम्हाला पाठवली, तर त्याच्यामध्ये आपला मोबाईल हॅक होण्याचं पर्सेंटेज हे जास्त असतं. का? कारण की ज्यावेळेस कोणीतरी ॲप डेव्हलप करतं, म्हणजे साधारण उदाहरण असं घ्या, की तुमच्याचपैकी कुठल्यातरी मित्रांनी ॲप डेव्हलप केलं. आता ॲप डेव्हलप केल्यानंतर त्याला ते डेव्हलप केलेलं ॲप जे मिळतं, लास्ट त्याची जी फाईल बनते ती ए-पी-के फाईल बनते. आता हे जे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशनमध्ये ती व्यक्ती काही म्हणजे हॅकिंग टूल्स पण टाकू शकते. म्हणजे ते काही फार अवघड राहिलं नाही, की जेणेकरून तुमचे डिटेल्स घेणं, तुमचे अकाउंटचे डिटेल्स घेणं हे काही फार अवघड राहिलेलं नाही. हॅकिंग टूल्स ती व्यक्ती त्या ॲपमध्ये टाकू शकते. आता त्या ॲपमध्ये टाकल्यानंतर ते ॲप जर त्यांनी ए-पी-के फॉर्मॅटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्हाला विश्वास देऊन सांगितलं, "नाही रे बाबा, हे ॲप तुमच्यासाठी बनवलंय, ह्याच्यामध्ये काही नाही आहे." आपण ते ॲप त्याच्या विश्वासावर घेतो, चालवतो, पण बराचसा डेटा त्याच्या माध्यमातून त्याच्या सर्व्हरवर, त्याच्या पोर्टलवरती, त्याचं जिथे तो स्टोअर करतोय, तिथे तो आपला डेटा जाऊ शकतो. मग आता इथे आपण म्हणायचं, "बाबा तू ॲप बनवलंच आहे ना, तर टाक ना प्ले स्टोअरवरती." कारण प्ले स्टोअर काय करतं, प्ले स्टोअर हे सगळे ॲप व्हेरिफाय करतं. म्हणजे ह्याच्यामधून काही हॅकिंग टूल्स आहेत का? याच्यातून काही फ्रॉड तर नाही होत आहेत ना? तरी करणारे करतातच. पण तरी पण बऱ्यापैकी सेफ करायचं काम हे प्ले स्टोअर करतं. म्हणून आपण ह्याच बाबतीत फोकस करायचा, ह्याच बाबतीत आपण ठाम राहायचं, की बाबा तुम्ही आम्हाला ॲप देतायत, इन्स्टॉल करायला सांगतायत, ए-पी-के फॉर्मॅटमध्ये देतायत, तर आम्ही ते इन्स्टॉल करणार नाहीत. जोपर्यंत ती व्यक्ती माझ्या शेजारी उभी आहे, गॅरंटेड सांगते की याच्यामध्ये काही नाही आहे. माझा त्या व्यक्तीवरती विश्वास आहे, तोपर्यंत मी ते इन्स्टॉल करणार नाही. असं डायरेक्ट WhatsAppला आलेलं, डायरेक्ट सोशल मीडियावर आलेली फाईल, भले ती ट्रस्टेड माणसाने पाठवली. कशावरून? ती त्यांनीच पाठवली का त्याचा मोबाईल हॅक झालाय आणि हॅक होऊन त्यांनी ते पाठवलेलं आहे आणि ते आपण ए-पी-के फाईलला क्लिक करतो आणि आपण ते म्हण आहे ना, की थाळ वाजून साप घरात घेणं, तसला काहीतरी प्रकार होतो आणि ते ॲप आपल्या मोबाईलवरती आपण इन्स्टॉल करून टाकतो. तर लक्षात घ्या, ए-पी-के फाईल ऑफिशियली जरी येत असेल, तरी ती किमान 4दा कन्फर्म करायची, की येस ही ऑफिशियली तुम्ही पाठवतायत, पण ही आमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, आमचा डेटा लीक होऊ शकतो. तर ही ट्रस्टेड आहे का? आणि बेस्ट वे ती ए-पी-के फाईल अशी आम्हाला पाठवण्यापेक्षा तुम्ही प्ले स्टोअरवर टाका. 2-4 दिवसामध्ये ती आणि काय फार खर्च येत नाही. प्ले स्टोअरवरती ते ॲप टाकायला आणि तिथून आम्ही प्ले स्टोअरवरची लिंक द्या, आम्ही तिथून आपण ते ॲप इन्स्टॉल करतो. आता इन्स्टॉल करत असताना ते ॲप फ्री असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते इन्स्टॉल करा, वापरा. किती डेटा कन्झ्युम करतोय हे चेक करा. त्यांनी किती डेटा साठवलाय हे चेक करा. त्याचं किती महत्त्वाचं काम आहे हे तपासा. नसेल तुम्हाला त्याच्यात काही लूपहोल्स जाणवत असतील, बिनधास्त ते ॲप अनइन्स्टॉल करून टाका. कारण इन्स्टॉल केलेलं कुठलंही ॲप हे पुन्हांदा इन्स्टॉल करता येतं. म्हणजे असं काही नसतं, की तुम्ही अनइन्स्टॉल केलं, अरे बापरे! गेलं ते ॲप, आता मला कधीच मिळणार नाही. त्याच्या त्या मूळ लिंकवरून किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप तुम्ही 100% पुन्हा इन्स्टॉल करू शकता. आता प्ले स्टोअरवरती सर्च करत असताना कुठल्याही ॲपच्या बाबतीत त्याचे जे रिव्ह्यूज आहेत, ओके, ते रिव्ह्यूज खालच्या बाजूला ते ॲप ओपन केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला त्याचे रेटिंग आणि रिव्ह्यू 100% पाहिजेत. तो स्टडी केल्याशिवाय ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं नाही आहेत. पुन्हा एकदा लिस्टला मी समराईज करतो, की ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून, Googleच्या प्ले स्टोअरवरूनच Androidचे ॲप इन्स्टॉल करायचे आहेत. ए-पी-के फाईल
शक्यतो नाहीच. 99% ए-पी-के फाईल नाही इन्स्टॉल करायची. आपल्याला ट्रस्टेड माणूस शेजारी सांगतोय, की येस, ही ए-पी-के फाईलमध्ये काही नाही आहे. अशाच वेळेस ए-पी-के फाईल आणि ती ते महत्त्वाची आहे, ते विशिष्ट कामासाठी आहे. अशाच वेळेस ती ए-पी-के फाईल इन्स्टॉल करायची आणि ॲप वापरायचं. ॲप वापरत असताना त्याचे रिव्ह्यू रेटिंग्स पाहून घ्यायचे. ओके. आणि एवढा व्यवस्थित अभ्यास करूनच ते ॲप इन्स्टॉल करायचं. ऑटोपे फंक्शन्स ज्या ॲपमध्ये आहेत, ते एकदम विचारपूर्वकच ते ऑन करायचे. कारण दर महिन्याला लागलेली तुमच्या खिशाला असणारी ती कात्री असणार आहे. एवढं लक्षात घ्या. दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून ते पैसे जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲप इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत सेफ्टी बाळगा आणि तुमच्या संपर्कातील इतर शिक्षकांना सुद्धा ॲप इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत, या बाबतीत सल्ला द्या. धन्यवाद.